अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. सर्वांतिता अनंत नामा. ओंकार रूपा सर्वोत्तमा. माया चक्र शांती विरामा. चैतन्य रामा नमोस्तुते. तुझ्या स्वरूपाशी जाणावया कोणी समर्थ नसे सख्या. म्हणून दोन हस्त एक माथा टेकाया. सरसावला पुढे की देवा तुझ्या स्वरूपाला जाणणारा असा कोणी नाही सख्या. म्हणून तुला नमस्कार असा की दोन हस्तक आणि एक मस्तक त्याला नमस्कार. तुझ होणी शरणांगत मी झालो समर्पित. तू जहर दे किंवा अमृत कृपावंत होणे. भगवंता तुला मी शरण आलो आणि तुझ्यामध्ये समर्पित झालो. तू जहर दिलं तरी घेईन, अमृत दिलं तरी घेईन, पण कृपा कर. माझे जिवंतपणा तुझ्यामुळे, सुख दुःख तुझमुळे घडे. तुझं सोडून जाऊ कुणीकडे अशाश्वताच्या पुढे की देवा मी जिवंत आहे तुझ्यामुळे. माझ्यावर सुख आहे तुझ्यामुळे, दुःख आहे तुझ्यामुळे, आणि तुला सोडून जाऊ कुठे. अशाश्वताचा हा पसारा असे दुःख मुलकची सारा. जो असे दिव्यता दिव्यतारा त्याचा पूजक असे मी देवा. हा सारा खोटा पसारा आहे आणि हा सारा दुःखाचा मुलक. हे सारं जे खरं आहे ते मी पुजतोय. अशाश्वताचा अधिकार त्या माझी काय असे स्थिर. मायेचे व्यर्थ अडंबर मृत्यू पावतो असे की. हा खोटा अधिकार त्याच्यामध्ये काय स्थिर काय काहीच नाही. हा मायेचा सारा खोटा पसारा. या मायेमुळे मनुष्य शेवटी मृत्यू पावतो. त्या ज्या जन्माला मृत्यू शाप असे तो जन्म संपणारा दिसे. त्याचे काय कौतुक जलशे स्वप्ना समान खरे की. जो जन्माला आला त्याला जन्माला येताना मृत्यूचा शाप असतो. तो जन्म संपणारा त्याला दिसतो, पण हे सार स्वप्ना समान आयुष्य निघून जातं. अंगी पोशाख घातला, शानदार बूट चढविला, आरशात मुखाडा पाहिला, केश पांढरे खुपती. किती भारी बरा अंगात भारी पोशाख घातला, शानदार असा बूट घातला, आरशात तोंड पाहिलं, पण त्या डोळ्यामध्ये ते पांढरे केस व्हायला लागले की ते खुपती. पांढऱ्या केसाचे संकेत म्हणजे मृत्यू जवळ येतो. त्याने दुःखी होऊन चित्त पोशाखाचा गर्व निमाला. पांढऱ्या केसाचे संकेत म्हणजे मृत्यू जवळ येऊ लागला. त्याने दुःखी होऊन माणसाला त्या पोशाख सुद्धा गोड लागला. जे जे काही आकर्षण ते भोगल्यावरी पूर्ण. नच तृप्ती होत असे जाण अतृप्तची पुन्हा असे की. जे जे माणसाला आकर्षण होत ते भोगल्यावर सुद्धा तृप्ती होत नाही, अतृप्तच आत्मा असतो. म्हणून अतृप्तीचे जीवन दुःखीदायी असे पूर्ण. त्याचा काय उपयोग न शाश्वता परी की. म्हणून हे आत्मा तृप्त होत नाही, म्हणून हे जीवन दुःखदायी आहे. तर त्याचा ते सुख भोगून काय उपयोग, हा खोटा पसारा भोगून काय उपयोग. मागील अध्यायाचे अनुसंधान वीरभाव असता प्रपंचाधीन. त्यातून मूळपदी मंडन आणि तसे पाकी. शाश्वत अशाश्वताचे ज्ञान दिले त्यांना अनुभूतीन. ते आले पुरुषोत्तम शरण छोटे सज्जन हो. मागच्या अध्यायामध्ये वीरभाऊ राजा प्रपंचात गुंतला, पण जो मूळ होता मंडळ म्हणजे प्रधान होता मागच्या वेळा, त्याने खरं काय खोटे काय हे राजाला ज्ञान दिलं आणि पुरुषोत्तमाला शरण आहे. करू लागले मंगल स्नान नित्य प्राप्त काळी उठून. दीप प्रज्वलित करून श्रोते सज्जन हो. सकाळच्या वेळेला उठायचे, नित्य प्राप्त काळी सकाळच्या वेळेला ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करून दीप प्रज्वलित करायचे. आता श्री हरी म्हणती पद्मेशी व्रतोद्यापन करावे निश्चेशी. व्रत फलश्रुती मिळाव्याशी कोणी रीती पाहते. मग आता नारायण हरी लक्ष्मीला म्हणते की व्रताचं उद्यापन निश्चित करावं. त्याच्याने व्रताची फलश्रुती मिळते. ती कोणत्या रीतीने पहा. कृष्ण पक्षी चतुर्दशीला, नवमी किंवा अष्टमीला दिनशुद्धी पाहून सकला उद्यापना बोलवावे. कृष्ण पक्षी चतुर्दशीला किंवा नवमीला किंवा अष्टमीला हे पाहून व्रत धरत असेल ते उद्यापन करा.
प्रसन्न चित्त प्राप्त काळी उठून शौच समार्जन करून दंत धावन पूर्वक स्नान शुचिर्भूत करावे. सकाळी प्रसन्न चित्तानं म्हणजे आनंदित होऊन सकाळी उठावं, शौच संमार्जन करावं, दंत धावन करावं, स्नान करावं, अगदी शुचिर्भूत व्हावं. मग शुद्ध वस्त्र नेसून पुरुषोत्तमास वरून श्री अधिक मास महात्मा ग्रंथ पठन सद्भावे करा की. शुद्ध असं वस्त्र नेसावं आणि पुरुषोत्तमाला स्मरण करून अधिक मास महात्मा ग्रंथ पठन करावं. पत्नी पती पत्नी संयुक्त ब्राह्मण जोडपे सांप्रत आनावे पूजप्रत श्रोते सज्जन हो. पती पत्नी दोघं मिळून ब्राह्मणाचं जोडप साक्षात आणावं पूजेसाठी. त्यांचा सन्मान करुनी आसन त्यांना देऊनी षडोपचारे पूजुनी दान कार्य करावं. तर त्या ब्राह्मणाचं जोडप बोलावं, त्यांचा सन्मान करून त्यांना आसन द्यावं, षडोपचारे पूजा करावी आणि दान कार्य अवलंबावं. थोडंफार कवीनं दान द्यावं. सदाचार संपन्न श्री हरिभक्त परायण सपत्नी 30 ब्राह्मण किंवा इथे शक्ती बोलवावे. सदाचार संपन्न असा ब्राह्मण हरिभक्त परायण किंवा सपत्नी ब्राह्मण. एकटा ब्राह्मण कधीच जीव घालू नये. सपत्निक म्हणजे विष्णू आणि नारायण साक्षात. 5 किंवा जशी परिस्थिती आली तसं 5 किंवा 7 विप्रास बोलावून आणावे खास. दान धर्म करून त्यास संतुष्ट करावे. आपली जशी परिस्थिती असेल, 1 असो 2 असो 5 असो 7 असो, आपल्या परिस्थितीप्रमाणे दान धर्म करावं. मध्यान्ह समय प्राप्त होता पूजा सामुग्री घेऊन स्वतः मंगलवाद्य गर्जना करिता असं मंगल होत. 12 वाजेच्या नंतर ब्राह्मणाचं जोडप बोलावून त्यांना दान धर्म करून त्यांना संतुष्ट करावं. मध्यान्ह समय प्राप्त होता पूजा सामग्री घेऊन स्वतः सुमंडित करावा मंडप. तोरणे पताका अनुरूप लावणी असंख्य दीप मंडप सजवावा. छोटा कसा होईना, सु म्हणजे चांगला मंडप सजवावा, त्याला तोरणे पताका लावावं आणि असंख्य असे दीप लावा आणि तो मंडप सजवावा. चतुर्दोरी तोरणे बांधून त्याचं मंगल घट परिपूर्ण 4 बाजून दोऱ्या बांधून तोरण बांधावं, तसेच मंगल घट करावा. सभोवती विविध पल्लवान म्हणजे विविध प्रकारच्या पाल्याने दिवाळी अजून गेला तेवढा लावून नाही वाद चालले त्या मंडपामध्ये शुद्ध स्थळी कलश मांडावा. त्यावेळी चतुरस्र किंवा गोलाकार वर्तुळी गोमय मंडळ स्थापावे. तर त्या मंडपामध्ये शुद्ध जागा करून तिथं कलश मांडावा आणि असा चौकोन किंवा गोलाकार वर्तुळ गोमय मंडळ करावं. गाईच्या शेणानं असं हे करावं. 1 द्रोण प्रमाण त्यावरी तदर्ग किंवा तत्पावमान सत्वरी पंचधान्य ठेवल्यावरी मांगल्यात योजावी. 1 द्रोण ठेवावं आणि त्याच्यावर आणि 5 प्रकारचं धान्य ठेवावं म्हणजे आणि त्याच्यामध्ये मांगल्यता योजावी. तदनंतर 4 दिशाशी 4 ठेवून मंगल कळशाशी हे मरजत ताम्राशी किंवा
मृण्मय असावे. तर त्यानंतर चार बाजूला चार कळस ठेवावे. हेम म्हणजे सोने, रजत म्हणजे चांदी, ताम्र म्हणजे तांबे किंवा मृण्मय किंवा साधक. मृण्मय म्हणजे मातीचा असलं तरी चालतं. चार प्रकारचे हे ठेवावं. युक्त हस्तांनी पूजा आरंभावी, कोणत्याही वस्तूची कमी नसावी. वित्त असून कंजूशी न करावी, स्वशक्तीने पूजा स्थापावी. शुद्ध अशा हातांनी पूजा आरंभावी, कोणत्याही वस्तूची कमी नसावी. आणि वित्त असून म्हणजे तुमची परिस्थिती असून कंजूशी करू नये आणि स्वशक्तीने ती पूजा स्थापन करावी. संकर्षण वासुदेव प्रद्युम्न आणि अनिरुद्धा स्थापून, चार दिशास चारीकडून दीप लावावे सुंदर. संकर्षण कृष्ण भगवान, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे चार दिशाला स्थापून दीप लावावे. चार घट चार दिशास त्यामध्ये भरून जलास. पंचपल्लव मांडावे खास, वरी नारळ ठेवावे. चार दिशा चार कलश ठेवावे आणि त्याच्यामध्ये पंचपल्लव 5 प्रकारचे पाले ठेवून त्याच्यावर नारळ ठेवावे. मग त्या घटाखाई भक्तीनं एक देवता स्थापून नमस्कार करावे तर पूर्ण भक्तियुक्त होऊन या. मग त्या प्रत्येक घटाच्या ठिकाणी एक देवता स्थापन करावी आणि नमस्कार करावा. मग तो व्रतारंभी प्रथम राजके सहित पुरुषोत्तम, देवाचा हे देव सर्वोत्तम आव्हानित करावा. मग व्रताच्या आरंभी राजेसहित पुरुषोत्तम म्हणजे कृष्ण, देवांचा देव त्याला आव्हान करावा. यथाज्ञानी ब्राह्मण बोलावणं, हुशार ब्राह्मण बोलावं. यथाज्ञानी ब्राह्मण बोलावणं किंवा सदाचारी सज्जन ब्राह्मण नसेल तर सदाचारी सज्जन चालेल. ज्याला समस्त, ज्याला वाचता येतं, जो माळकरी आहे अशाला बोलावं. निमंत्रित करून 2 वस्त्रे द्यावी की. तर या ब्राह्मणाला बोलावं. ब्राह्मण नसेल तर एखादी सज्जनाला बोलावं. सदाचारी सज्जन निमंत्रित करून 2 वस्त्रे द्यावी. मुद्रिकालिके आभूषणे पादत्राणे सहजपणे, देऊनी विविध दाने संतुष्ट करावे की. मुद्रिका द्यावी, आभूषणाची मुद्रिका द्यावी. मुद्रिका म्हणजे अंगठी, पादत्राण आणि विविध प्रकारचं दान देऊन त्याला संतुष्ट करावे. नाना वस्त्र भूषाधिकाशी, अलंकारुण्या आचार्याशी, देह शुद्ध प्रार्थनेशी मनोमन आराधावे. नाना प्रकारचं वस्त्रभूषण देऊन अलंकारून जे आचार्य असतील, जे पोथी वाचणारे आचार्य, त्याला आचार्य म्हणतात. पोथी वाचणारे असतील त्यांना प्रार्थना करून मनमोन आराधना करा. नंतर स्वस्तीसह वर्तमान वयसुनिया एकाग्र मन, पूर्वोक्त विधी नियमान पूजन आरंभावे. नंतर स्वश्रीसह स्वतःच्या पत्नीसह तिथे एकाग्र बसून पूर्वोक्त विधी नियमानं पूजन करावं. पंचामृत स्नान करुनी उपचार द्यावे अर्पुनी. भक्ष्यभोज्य पेदकांनी नैवेद्य अर्पावा. पंचामृताचं स्नान करून व उपचार अर्पण करावा. आणि भक्ष्य जे चालतं ते भोजन किंवा पेय ते नैवेद्य अर्पण करावं. मग ते विप्राकडून चतुर्विह जप करून 4 दिशेस 4 दीप लावून जय घोष करावा. मग त्या ब्राह्मणाकडून 4 प्रकारचा जप करून घ्यावा आणि 4 दिशेस 4 दिवे लावावे आणि भगवंताच्या नावाचा जय घोष करावा. नारियल केळे उपलब्ध ऋतुफळे, नारळ केळी किंवा त्या ऋतूमध्ये जे फळं उपलब्ध असेल अशी फळं, पंचरत्न सोज्वळे कर संपुटी घेऊन सगळे अर्पण करावी. पंचरत्न 5 प्रकारचे रत्न आणि कर संपुटी हातात घेऊन अर्पण करावे. पुष्पगंधाक्षदा निर भगवंता अर्पावा साचार, अर्धे अर्पावा भूमीवर शांत चित्ते बहु की. गंध, पुष्प, अक्षदा, पाणी, नीर म्हणजे पाणी आणि भगवंताला अर्पण करावं आणि अर्ध्य भूमीवर सोडावं. श्री पुरुषोत्तमाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः हा मंत्र म्हणावा भक्तोत्तमा. मागावी दया शांती क्षमा नम्र होऊनी अति की.
पुरुषोत्तमाय नमा हा मंत्र म्हणावा आणि दया क्षमा शांती मागावी, पण विनम्र हो. मग वाद्ययुक्त नाम संकीर्तन, स्तोत्रपाठ, पुराण श्रवण, छत्र चामरादी पूर्ण राजोपचार अर्पावा. मग वाद्ययुक्त थोडंफार नाम संकीर्तन करावं, स्तोत्र म्हणावं, पाठ करावा किंवा पुराण श्रवण करावं आणि राजोपचाराप्रमाणे अर्पण करावं. मग आरती म्हणून कापूर जाळून पुष्पांजली अर्पून प्रार्थना करावी. मग आरती म्हणावी, कापूर जाळावा आणि पुष्पांजली अर्पण करून प्रार्थना करावी. रात्री करावे जागरण, पुरुषोत्तमाचे गुण वर्णन, सर्व भावे जाऊन शरण मनोगत सांगावे. रात्री जागरण करावं आणि पुरुषोत्तमाचे गुण वर्णन करावं आणि सर्व भावे म्हणजे मनापासून शरण जावं आणि भगवंताला आपलं मनोगत सांगावं. मग भक्तिभावे अंतकरणानं नाममंत्रयुक्त होम हवन, त्यानंतर करुणी तर्पण मार्जन की जय की. मग भक्तिभावाने अंतकरणानं नामयुक्त होम हवन करावं आणि त्यानंतर प्रथम ईश्वर पूजन, नंतर ब्राह्मण पूजन, सर्वत्र अर्पावी दान, संतुष्ट करावे अर्पा विप्रा की. प्रथम भगवंताचं पूजन करावं, नंतर ब्राह्मणाचे पूजन करावं, नंतर ते दान विप्राला म्हणजे ब्राह्मणाला दान करावं. सपंत सपत्निक आचार्य ब्राह्मण किंवा सद्भक्त सज्जना पूजून द्यावी बहुदक्षिणा, त्यांना संतोष व्हावे बहु की. सपत्निक ब्राह्मण भेटला तर ठीक, नाहीतर सद्भक्त सज्जन दुसरा असला तरी चालेल, पण पूजा करावी, दक्षिणा द्यावी आणि आनंदित करावं. ही तुका विधी झाल्यावरती विप्र किंवा साधू सज्जन विभूती पूजावेत प्रसन्न चित्ती, यथाशक्ती दान द्यावे की. हे सारं झाल्यानंतर ब्राह्मण, साधू, सज्जन आणि विभूती म्हणजे जे साधू असतात ते, त्यांना प्रसन्न चित्तानं पूजा करावी, यथाशक्ती दान द्यावं. दीपदान, गोदान, धनदान, वस्त्रदान, सुवर्णदान, यथाशक्ती सर्वदान आदरे करावी. काय दान करावं? दीपदान, गोदान, धनदान, वस्त्रदान, सुवर्णदान आणि यथाशक्ती असेल तर सर्वदान आदराने करावं. तिलपात्र, घृतपात्र, जलपात्र, उपान छत्र, सुशोभित शय्या पवित्र, पुष्पवस्त्री कंबल देईजे. तिळ घालून पात्र द्यावं, तूप घालून पात्र द्यावं, जलपात्र पाणी घालून पात्र द्यावं, उपान छत्र द्या, उपान म्हणजे छत्री द्यावी आणि सुशोभित अशी शय्या द्यावी. शय्या म्हणजे पलंग, खाट असा प्रकार शय्या म्हणजे. आणि उष्ण वस्त्रे, गरम वस्त्र म्हणजे कंबळ, रेशीम वस्त्र कृष्णांजिन, कार्पास वस्त्र रजत सुवर्ण, नाना रत्न भक्ष मिष्टान्न धान्य अर्पावी. रेशमाचं वस्त्र कृष्णाजीन आणि रजत सुवर्ण नाना प्रकारचे रत्न आणि मिष्टान्न किंवा धान्य अर्पण करा. श्रीमद भागवत ग्रंथ किंवा अधिक मास ग्रंथ द्यावे दानाचा यथार्थ ग्रंथदानास्तव. ग्रंथदान सुद्धा म्हटलंय. आणि श्रीमद भागवत ग्रंथ असेल, अधिक मास ग्रंथ असेल, ते सुद्धा दानात दिलं तरी चालतं. ते सुद्धा म्हणजे ग्रंथदान असतं. सकल वस्तूपेक्षा वरिष्ठ ग्रंथदान हा सर्वश्रेष्ठ. अधिक मास महात्म्य ग्रंथ भेट म्हणून द्यावा हो. तर हे जे दान सांगितले याच्यामध्ये या भागवत ग्रंथ किंवा अधिक मास ग्रंथ दान दिला तर खूप चांगलं. सर्वदानामध्ये विद्यादान कथितो सर्वात महत्वपूर्ण, म्हणून वित्त खर्चून अधिक मास ग्रंथ अर्पावा. सर्व दानामध्ये दान विद्यादान. विद्यादान म्हणजे काय हे मी जे सांगतोय, मी जे वाचतोय याला विद्यादान म्हणतात. आपल्यामुळे दुसऱ्याला दोन गोष्टी कानाला ऐकायला भेटतील, गोड वाटेल किंवा बदल होईल, म्हणून विद्यादान. अधिक मासामध्ये पवित्र अधिक मास ग्रंथ सर्वत्र वा प्रसार यथार्थ पुढील कार्य साधावे. तर अधिक मासामध्ये पवित्र असा अधिक मास ग्रंथ सर्वत्र
प्रसार व्हावा म्हणून हे कार्य अवश्य करावे. अधिक मासात एक ग्रंथ तरी अधिक मासाचा अर्पण करी, तेने सर्व सुखे नांदतो घरी ग्रंथदान करत्याच्या. अधिक मासामध्ये एक तरी ग्रंथदान करावा. अधिक मास अर्पण केला तरी खूप चांगलं, एक जरी अर्पण केला तरी घडतं. आणि जो दान करतो त्याच्या घरी सुख समृद्धी नांदते. दान करत्याच्या घरी अधिक मास ग्रंथ ज्याचे घरी दुःख न होई साचारी, अपमृत्यू गंडांतर मागे सरी या ग्रंथ प्रभावे. अधिक मास ग्रंथ ज्याच्या घरी त्याच्या घरी दुःख येणार नाही. अपमृत्यू म्हणजे अल्प मृत्यू, अर्ध्या आयुष्यात दुःखीचा मृत्यू कधी होणार नाही. गंडांतर कधी येणार नाही. कोणी धागे दोरे कधी त्याच्या घरी येणार. ग्रंथाच्या प्रभाव या ग्रंथामधील अध्याय वाचता होईल पापांचा क्षय, दरिद्राचा होईल विलय, लक्ष्मी नांदेल त्या घरी की. या ग्रंथामधील अध्याय जो वाचत त्याच्या पापाचा क्षय होईल, दारिद्र्याचा विलय होईल आणि त्या घरी लक्ष्मी नांदेल. या ग्रंथाचे पूजन करिता नित्य नेमाने लक्ष्मी नारायण प्रसन्न होती पाकी. या ग्रंथाचं पूजन केल्यानंतर नित्य नेमानं लक्ष्मी नारायण प्रसन्न होते. ही अशी आत्मप्रचिती म्हणून कथिले हो तुम्हा प्रीती. अधिक मास ग्रंथ म्हणजे प्राप्ती लक्ष्मीची असे की. ही आत्मप्रचिती ही आम्हाला प्रचिती आली म्हणून सांगतोय आणि तुम्ही पण करा. अधिक मास ग्रंथ म्हणजे लक्ष्मीची प्रचिती आणि तुमच्या घरी लक्ष्मीचे हे हृदयस्थान. श्री अधिक मास महात्म्य पूर्ण, जेणे लक्ष्मी होणे प्रसन्न अखंड नांद तसे. लक्ष्मीचे हे अधिक मास म्हणजे लक्ष्मीचं हृदयस्थान आहे. श्री अधिक मास महात्म्य, जेणे लक्ष्मी प्रसन्न होऊन अखंड नांद. श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ सप्ताह अधिक मासी लावणी पहा, नामे संकीर्तने भाग्योदय महा हो तसे बहु की. कुणी असो त्याच्या घरी, कुणाच्याही घरी अधिक मास महात्म्य सप्ताह लावून बघा, लावून पहा. अधिक मासाचा नाम संकीर्तन भाग्योदय नाही झाला मग म्हणा. एका महिन्यात 4 सप्ते तेने 4 युगेची पुण्य लाभते. भक्तिभावाने हे व्रत जे घेते ते पावतो धनवृद्धी की. एका महिन्यामध्ये 4 सप्ताह म्हणजे 4 युगाचं पुण्य लाभत. आणि भक्तिभावाने हे जो व्रत घेतो, ज्याच्या घरी म्हणा जो व्रत घेतो तो धनवृद्धी पावतो. कलियुगामा जी हे साधन. कलियुगा माझी हे साधन अधिक मास कथा कीर्तन, तेने 3 वर्षाचा अवशेष पूर्ण लक्ष्मी प्राप्तीशी असे की. या कलियुगामध्ये हे पुण्याचं साधन आहे, भगवंताने करून दिलं. अधिक मास कथा कीर्तन आणि 3 वर्षाचा अवशेष पूर्ण. हा जो 3 वर्षाचा भाग जातो मध्ये तो हा 1 महिना भरून काढतो पुण्यासाठी आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. ज्याने केले हे साधन तो होईन धनवान, कायमचा जन्म मृत्यूतून मोक्ष पदा पावे की. ज्याने हे साधन केलं तो धनवान होतो आणि कायमचा जन्म मृत्यू याच्यातून मोक्ष पदाला. अधिक मासी ज्ञानदान श्रेष्ठ श्रवण, श्री अधिक मासाचे ग्रंथ पारायण ग्रामोग्रामी व्हावे की. तर अधिक मासामध्ये ज्ञानदान करावं. त्याहून ज्ञानदान करण्यापेक्षा श्रवणदान श्रेष्ठ. ज्ञानदान मी सांगतोय, श्रवण तुम्ही करताय. श्रवण म्हणजे ऐकणे. 4 भक्ती आहे, 4 भक्त्यामध्ये श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ. ऐकणे सर्वात श्रेष्ठ. आणि अधिक मास ग्रंथाचं पारायण हे झालंच पाहिजे. माझ्या घरी असो, तुमच्या घरी असो, गावोगावी असो. ग्रंथी वस्तुदान जे कथिले विप्र प्रपंचासाठी झाले, परिज्ञानदान ज्यांनी केले जीव तारिले त्यांनी की. त्या ग्रंथामध्ये वस्तुदान कथन केलंय. ते वस्तुदान हे ब्राह्मणांसाठी झालंय. पण ज्ञानदान ज्यांनी केलं ते तरुणी गेली. त्यांनी काय केलं? दुसऱ्या जीवाचं तारण व्हावं म्हणून त्यांनी ज्ञानदान दिले.
वस्तुदान हे प्रापंचिक कर्म, ज्ञानदान हे पारमार्थिक पूर्ण, सर्वापेक्षा परमार्थिक महान हे दान समजावे. वस्तुदान हे प्रपंचाचे कर्म झालं. आपण आपल्या कर्मानुसार आपल्या याच्यानुसार वस्तुदान देतो. पण ज्ञानदान हे परमार्थिक कर्म आहे. ते सर्वापेक्षा परमार्थिक कर्म हे महान आहे आणि हे दान समजा. ग्रंथवाचकाने ज्ञानदान, श्रोते सज्जनांनी श्रवणदान, त्याकरिता धनदान धनिकांनी द्यावे हो. ग्रंथवाचकांनी ज्ञानदान दिलं तरी चालतं, श्रोते सज्जनांनी श्रवणदान केलं तरी चालतं. पण ज्यांना जमत नाही, जे येत नाही, त्यांनी धनदान केलं तरी चालतं. धनिकांनी, ज्यांच्याकडे आहे, ज्यांना पोथी ऐकायला जमत नाही, ऐकायला जमत नाही, वाचायला जमत नाही, त्या धनिकांनी धनदान दिलं तरी चालतं. आईचे सामुदायिक पठन श्रवण जे जे करीती सज्जन, त्यांचे जाऊन अज्ञान ज्ञानवंत होती की. जे सामुदायिक पठन म्हणजे आपण जे सामुदायिक बसलोय, असे सामुदायिक पठन तर त्यांचं अज्ञान जातं आणि ते ज्ञानवंत होतात. मग जे होती ज्ञानवंत ते होऊन सद्भक्त, शुभाशुभ विवेक होत धनिक कीर्तिमंत बहु की. जे ज्ञानवंत होतात ते नंतर सद्भक्त होतात. मग शुभाशुभाचा विवेक होतो आणि ते धनिक कीर्तिमंत होतात. ग्रामगीता पठन अधिक मासी पूर्ण, त्यातील तत्वे आचरून जीवन वर्तावे हो. ग्रामगीता आहे. ग्रामगीता कोणाची, कोणी सांगत? ग्रामगीता गाडगे महाराजांनी केली. गाडगे महाराजांनी ग्रामगीता गावात कसं व्हावं, आचरण कसा करावं म्हणून ग्रामगीता अधिक मासामध्ये पठन करावे आणि त्याचे तत्व आचरण करावे. ग्रामगीते समान श्रेष्ठ ग्रंथ नसे जाण, कलियुगी हे वरदान जीवोद्धारा असे की. ग्रामगीता ही श्रेष्ठ ग्रंथ आहे आणि कलियुगामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. विप्रहित अनुलक्षण पूर्वी जे कथिले वस्तुदान, त्यावर ज्ञानदान सर्वश्रेष्ठ समजावे. ब्राह्मणाचं हित लक्षात ठेवून वस्तुदान केलंय, पण ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ समजावं. अन्नदान वावया देह पोषण, अनारसे दान जे केले कथन, त्यापेक्षा ज्ञाननिष्ठतेनं दान तत्व समजावे. अन्नदान केलं त्याच्याने देह पोषण आणि अनारसे दान केले हे फक्त कथन केलं, त्यापेक्षा ज्ञाननिष्ठतेनं ज्ञानदान हे श्रेष्ठ आहे. दान करावे समजून उमजून, ज्याशी त्याची गरज असेल पूर्ण, त्या गरजवंता लागून स्वैच्छिक दान द्यावे की. दान कोणाला द्यावं, दान हे समजून उमजून करावं. ज्याला गरज आहे त्यालाच दान करावं. दान द्यावे गरजवंता, त्याची पाहुरी सत्यता. हा खरा आहे का, का लवाड आहे, गरजवंत आहे का, त्याचा आत्मा संतुष्ट होता. आपण दान दिल्यानंतर तो समोरचा आनंदी झाला पाहिजे. तो जर आनंदी झाला तर पुरुषोत्तम आनंदी होतो. सर्व दानामध्ये ज्ञानदान व्हावया जीवोद्धारण, व्हावया शुद्ध आचरण दान कर्म करावे. सर्व दानामध्ये ज्ञानदान व्हावयासाठी जीवाचं उद्धारण व्हायचं आणि शुद्ध आचरण म्हणून दान कर्म करावं. उर्वरित ज्ञान निरूपण पुढील अध्याय करावं श्रवण. दातृत्वाचा मंत्र महान अधिक मासी असे की. आता उर्वरित ज्ञान पुढच्या अध्यायात श्रवण करा. इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ ब्रह्नारदी पद्मकथार्थ दास फुले कथितो जनहितार्थ षडसुविशंत मोध्याय. श्री